म्हणून मी सुप्रीम कोर्टमध्ये गेलो. ते फक्त निमित्त मात्र आहे त्याच्यात ज्या म्हणून ते घडली म्हणून घडल्या म्हणजे काय फार काही मोठा माणूस आहे बा असा त्याचा विषय नाही आहे. फक्त माझी विनंती तुम्हाला होता नाही योग्य आहे जे काही फसवणूक होत सर त्या बाबतीत मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो त्या फसवणुकीला बळी पडू नका. सरकारी फरवरी 2025 जे ऑर्डर करायची ती ऑर्डर नाही. ते फक्त मार्गदर्शन आहे, डायरेक्शन वाचा तुम्ही. आणि ते डायरेक्शन सर्वोच्च न्यायालयावर निर्भर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाअंती त्यामध्ये दिलेल्या बाबतीत इम्प्लिमेंट केला. मग सर्वोच्च न्यायालयाचा निकाल झाला का नाही? आपण प्रस्ताव सादर करा धोक्या संस्थेनं आपण गटावा लागेल. प्रस्ताव सादर मान्य आहे, प्रस्ताव सादर करा. पण तुम्ही काही बरेचसे मार्गदर्शक आहेत त्याचे सेवन झालेलं त्यांच्या ऍडव्हान्सचे प्रस्ताव सादर नाही केले. त्यांचे ठरवून टाकलं आपण 1 नोव्हेंबर 2005 नंतर 100% आलो आपल्याला त्यांचे प्रस्ताव सादर करायची गरज नाही. पसंतपणे बोलू नका. उद्या ती बाब आपल्या मुखातील बसणारी आहे. हे समज ज्या कोण्या मोठी जास्तला झाला असेल त्या मोठी जास्तला मुखातील बसण्याचा राहणार. कारण डिले ग्राउंडवरती जसं भाऊसाहेब शिंदेची पिटिशन खारीक झाली उद्या डिले ग्राउंड वरती तुमचा पेन्शन प्रस्तावही खाली होऊ शकतो आणि त्यातच तुमच्याकडे उत्तर राहतो. आपला फक्त कर्तव्य अधीनस्थ कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर संबंधित कार्यालयापर्यंत प्रस्ताव पोहोचवणे एवढंच आहे. शासन करणं न करणं संपर्क अधिकाऱ्याचं काम आहे. आपलं काय घेणं प्रस्ताव सादर करा डिप्युटी करून या करस्पॉन्डिंग म्हणजे हे दर्शवता आलं पाहिजे आपल्याला. जर तुम्ही प्रस्ताव सादर जर नाही केला तर ती सगळ्यात मोठी चूक आहे. सर्वात मोठी आता जे सध्याच्या स्थितीत समाज व्यवस्था आहे त्यांनी प्रस्ताव सादर करायला पाहिजे. याही महत्वाचं आहे. पण ज्यांच्या सेवेला 8-10 वर्ष बाकी आहेत त्यांनाही प्रस्ताव सादर करायला हवं आपण. मग ते का त्यांच्या निवृत्ती घेणार आहे का? मला सांगा ना. तर कुठंतरी विचार करा ना. एखादी पोस्ट आहे त्याला दम दाखवण्यापेक्षा त्याची प्रश्न उपस्थित करा ना. तर बाबा रे माझ्या सेवेला 10 वर्ष बाकी आहे मी प्रस्ताव का म्हणून सादर करायला पाहिजे? आपण मला एक सांगत होते विचारणा केली मी बऱ्याचशा लोक नाही विचारलं लोकांकडून उत्तर नाही आम्ही डॉक्युमेंट कृती करताना ऑर्डर आता डॉक्युमेंट त्रुटी करता तुम्ही प्रस्ताव सादर जर करून राहिले तर तुमचं अप्रुव्हल तुम्हाला काय दिलं डॉक्युमेंट त्रुटी दिलं का? त्रुटी झाली ना तुमच्या डॉक्युमेंटची. तुम्ही जे काही शैक्षणिक पात्रतेच्या डिग्र्या घेतल्या यावर तुमचा विश्वास नाही का? कोजडीने घेतल्या का आपण कोजडीच्या डिग्र्या घेऊन जर समजून त्याला आपण नोकरी जर मिळवली तुम्ही वाटलं तर नाही खरं चालत त्रुटी करायला पाहिजे. आपलं वास्तव असं आहे आपण 100 लोकांनी अप्रोच जर घेतलं असेल तर 70 लोकांनी पैसे त्यांना करता येत नाही. फुकट पैसे दिले का आपण अधिकाऱ्याने बोला की आता ते झालं ते घडलं असं काय लोकांमध्ये लोक असेल न देणारे त्यांच्या बाबतीत नाही नाही पण 70 लोक मात्र मग हे देत असताना का पडलं आपल्या देण्याचं कारण त्या प्रस्तावामध्ये त्रुट्या कुठल्या त्या तुमच्या नव्हत्या त्या संस्थेशी संबंधित कार्यालयाशी संबंधित त्रुट्या. उदाहरण घ्यायचं जर झालं जाहिरात देता पदभरती करतात रोजगार अपडेट न करता विद्युत नामावली न करता पदभरती करणे विषयाची निकड न पाळता पदभरती करणे काय संबंधित कार्यालयाची नोटीस न घेता पदभरती करणे ह्या काही त्रुट्या तुमच्या बरोबर ह्या त्रुट्या बोलत असताना किंवा बोल घेत असताना भले आपल्याला पैशाची बोल मिळवून घेता लागलं परंतु ह्या त्रुट्या आजच्या तारखेला पूर्ण करणं त्याची पूर्तता करणं शक्य होत नाही. त्या स्टँडर्ड काम जमत नाही. आज जायचं त्या करता तुम्ही समजून प्रस्ताव सादर केले आणि त्यामध्ये ज्या त्रुट्या तुम्ही होत्या त्या आधी उघडत आहे. पुन्हा तुमच्या रोखून पाहणाऱ्या संस्थेने पाहिलं आपण
दर महिन्याला पेमेंट पगार घ्यायचं तुझा आणि त्यांनी त्या ठिकाणी शपथपत्राद्वारे दाखल केलं की एखाद्या प्राधिकरणाकडून किंवा शासनाकडून या शाळेला 100% अनुदान प्राप्त होते तशी शाळा म्हणजे अनुदानित शाळा. ते शासनानं सादर केलेलं ॲफिडेव्हिट ते ॲफिडेव्हिट आणि दुसरं आपण पूर्वीच्या लोकांसोबत नंतरचे लोक इन्व्हॉल्व केले म्हणून त्या दोन गोष्टीच्या आधारावर ती अनुदानाची विरोधात दिली आणि प्रबळ बाब आपण शासनाच्या हातात केला. पूर्वीच्या लोकांसोबत नंतरचे लोक इन्व्हॉल्व केले. मग त्या ॲफिडेव्हिटचं कायद्यात रूपांतर कसं करता येईल? कारण उद्या जर अर्ज विरोधात जर गेली तर त्या अधिकाऱ्यावरती कारवाई होणार निश्चित होणार. मी तर पोलीस केस करायला गेलो. मला आपल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं सोबत असणारे त्यांनी सांगितलं का सगळ्या पोलीस कंप्लेंट करू नका. मी त्या दिवशी सकाळी पोलीस कंप्लेंट केली होती. रामचंद्र गुंजाळवरती एफआयआर दाखल केला. ज्यावेळी मी मुंबई बेंचवरचे सर्टिफाईड डॉक्युमेंट्स काढले, सर्टिफाईड ऑर्डर घेतली, सर्टिफाईड पिटिशन घेतली, सर्टिफाईड शासना सादर केलेले ॲफिडेव्हिट घेतले. ते पाहिल्यानंतर मी चक्रवर्ती घेऊन लगेच एमबीबीएस ऍक्टला जाऊन पाहतो त्याने ते मोठं दिसलं. मग त्यांनी 10 जुलै 2020 ला त्याचं कायद्यात रूपांतर कसं करता येईल याबद्दल त्यांनी सूचना निर्गमित केली. मग आपल्या लोकांचं मत आपण मोठ्या प्रमाणाच्या गोष्टीला विरोध केला. बऱ्याचशा प्रतिनिधीला मी पण फोन केले. सभागृहात सुद्धा हा विषय झाला. उद्धव ठाकरे सरकार होतं आणि 11 डिसेंबर 2020 ला ती अधिसूचना रद्द झाली. जर ती अधिसूचना रद्द जर झाली नसती तर कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूला आला असता हे झालेली मला सांगता आलं नसतं. 10% टेन्शन मिळण्याचं, 10% निकालाचं आपण कोणीही न्यायालयामध्ये नियम निकषाचं उल्लंघन करा आणि आम्हाला टेन्शन द्या आपण म्हटलेलं नाही. आपण कायद्याच्या अधीन आहोत, आपण न्यायिक आहोत आणि त्या कायद्याच्या अधीन राहूनच आपण पेन्शनची मागणी केली. येणारा निर्णय हा निश्चित पॉझिटिव्ह येणार, त्यामध्ये कुठेही दुमत नाही. मानलेलाच नाही. 13 डिसेंबर 2023 आणि 12 मार्च 2024 राज्याच्या वरिष्ठ सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे इतिवृत्त सुद्धा मी कोर्टात मेन्शन केलेले आहे. त्यांचं रिक्रुटमेंट पूर्वीचं आणि अपॉइंटमेंट नंतर आहे तो निर्णय सुद्धा मी कोर्टात मेन्शन केलेला आहे 2024 चा. जर जाहिरातच जर पूर्वीची आहे नियुक्तीनंतर ती अशांना जर तुम्ही जर तुम्ही पेन्शन जर देता देऊनही या मताचा की नाही देऊ नये या मताचा की नाही त्यांना सुद्धा द्यावं. परंतु ते देत असताना आपण काय विचार करायला पाहिजे की जर ही स्कीम जर केंद्र शासनाने आपल्याला आहे तर राज्य शासनाने जो केलेला बदल आहे तो बदल खरोखरच अनिवार्य उचित आहे. जी लोकांची दिशाभूल करणार आहे याची सुद्धा आपण जाण ठेवायला पाहिजे. तुमच्या व्यक्तीचं बघतो सर मला तर दुसऱ्याला द्यायचं सर म्हणजे अधिक येणार नाही ना. तुम्हाला तुम्ही द्या तेव्हा सांगून द्या देता येईल. ती पेन्शन केंद्राकडली आहे आणि राज्य शासनाचा निर्णय होतो. कारण तोंडावर निवडणुका होत्या. 17 लाख लोकांचे वोटिंग घ्यायचे होते आणि ते आज आपल्याला त्याची जागी होणार नाही. त्याकरता 2038 ची वाट पाहिली. कारण 1 नोव्हेंबर 2005 रोजी त्यानंतर नियुक्त केली आहे त्यांची जेव्हा निवृत्ती 2038 तोपर्यंत आपल्याला पाहावं लागेल त्यांना काय मिळेल. भविष्यात त्यांना काय मिळणार काय मिळालं नाही हे आज सांगता येणे शक्य नाही. केंद्रात कायदा आहे. आता ज्या संसदेच्या अधिवेशनामध्ये हा विषय झाला केंद्र तुमचा रुपये परत द्यायला तयार नाहीये. देशात रुपये एनपीएसच्या व्यतिरिक्त दुसरी योजना इम्प्लिमेंट करण्याचा अधिकार राज्य शासनाला नाही. कुठल्याच राज्याला देशात फक्त 2च राज्य असे आहेत की ज्यांनी सेल्फ ओपीएस लागू केली. एक राज्य म्हणजे दिल्ली गव्हर्नमेंट ज्यावेळेस केजरीवाल मुख्यमंत्री होते आणि त्यांना थोडी भीड लागून होती किंवा डीसीपीएस कन्वर्ट एनपीएस मध्ये होती आहे ती बाब त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी लगेच डीसीपीएस थांबवून ओपीएस लागू केला. आणि दुसरं स्टेट म्हणजे हिमाचल प्रदेश का ज्यांनी एनपीएस इम्प्लिमेंट झाल्यानंतर ओपीएस लागू केली. परंतु ते लागू करत असताना त्या राज्यातल्या कर्मचाऱ्यांची जे कपात झालेली होती एनपीएस मध्ये त्या पैशावरती पाणी फोडावं लागलं.
त्या पैशावरती पाणी सोडावं लागलं, त्यानंतर त्या राज्याला जी ओपीएस इम्प्लिमेंट करतात. आपल्या अधिकारी आपल्याला सांगतात का नाही, सध्या तुम्ही सपोर्ट ओपन करून घ्या, नंतर जेव्हा जेव्हा ओपीएस राहील म्हणजे तेव्हा तुम्हाला आणि ओपीएस मध्ये कन्वर्ट करू. त्यांच्या बापाच्या हाताची गोष्ट नाही, ज्यांना ते कन्वर्ट करण्याचा अधिकार नाही ते केंद्र शासनाचा अधिकार आहे, केंद्र कायदा आहे. पैसे दिले तरी कायदा अफेक्टेड होतो, निर्णय बनतो म्हटलं तरी कायदा अफेक्टेड होतो. त्या निर्णयात ते जर तुम्हाला सर्व जर बाबी जर घडून आणायच्या जर झाल्या तर केंद्राला पहिले कायदा रद्द करावा लागेल, तोपर्यंत पेन्शन मिळणार नाही. हे सगळं ठोकाळ आहे, फक्त मतांचं कॅल्क्युलेशन आहे, मतांचं फरक आहे. आपण कुठे इफेक्टिव्ह होतो, आपला वापर झाला निर्णयाचं मिळणार, तुम्हाला घ्यायचं त्याची गरज नाही. आणि याच्याकरता जास्त कालावधीपर्यंत वाढीच व्हायची गरज नाही. 2.5-3 वर्षे नाटक थांबवणारे पण आपण शेकडो पोस्ट टाकल्या, पण त्या पोस्टच्या अनुषंगाने कोणी प्रश्न उपस्थित केले नाही. लॉर्जर गेज ऑर्डर ही चॅलेंज करणारी बाब नव्हती. लॉर्जर गेजवर झालेली ऑर्डर तिला चॅलेंज करण्याचा आपल्याला अधिकार नाही. तिला जर चॅलेंज करायचं झालं तर ती त्या कोर्टामध्ये डबल बेंचवर लावून घेणं अनिवार्य होती. त्यानंतर त्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणं शक्य होतं, परंतु झालं नाही. आपले बरेचसे कैवारी बाकड्या वंचितांना विभागामध्ये फिरल्या. माझ्या विभागात 2-3 लोकांनी 5-4 हजार रुपये दिले. आता काही म्हणे ते ऑर्डर चॅलेंज करण्याचा प्रयत्न झाला, कारण त्यांना माहिती होतं प्रदीप मालेचा प्लॅटफॉर्म तयार आहे, फक्त पेपरच पण आपल्याला नाही. माझ्या पिटिशनचा रेफरन्स घेऊन त्या पिटिशन सर्व मला क्लब केलं. मला माहित होतं लॉर्जर बेंचच्या पिटिशन मध्ये काय आहे. लॉर्जर बेंचच्या पिटिशन मध्ये पूर्वीच्या सोबत नंतरचे लोक होते, जे मुंबई बेंचवर घडलं तेच सर्वोच्च न्यायालयात घडणं अपेक्षित. मला डिटेक्ट अप्लिकेशन करावं लागेल, 5 लाख रुपये काउन्सिलरला दिले, डिटेक्ट अप्लिकेशन केली. रजिस्ट्रारनं माझं डिटेक्ट अप्लिकेशन मान्य नाही केलं, त्यांची मला ते लोक कनेक्ट माझं समाधान. कारण क्लब आहे, कनेक्ट जमीन असण्याची तफावत आहे. जे लोक क्लब आहेत त्यांना पुन्हा सहभागी होण्याचा अधिकार, आणि जे लोक कनेक्ट आहेत त्यांना पाठीमागून उभं राहण्याचा अधिकार आहे. जे मुख्य ऐक्यकर्त्याच्या निर्णय आहे तो पाठीमागच्या समोर क्लब आहे. 2019 मे 2019 ते 2020 या कालावधीमध्ये 9 पिटिशन मला क्लब झाल्या होत्या. 9. त्यानंतर पिटिशनची संख्या झाली 34. परंतु या 9 या एवढ्या पिटिशनमध्ये जाणून कंप्लायन्स कशासाठी, कारण त्यांना हजारो लोकांना सर्वोच्च न्यायालयात न्यायचं होतं. हजारो लोकांनी पैसे दिले. ज्यांनी पैसे दिले त्यांना विचारण्याचा पूर्ण अधिकार होता, तो प्रदीप मानला नाही. ती पैसे दिले नाही, डोळ्याला उभा पण ठेवत नाही. पण ज्यांनी पैसे दिले त्यांना ती बाब विचारण्याचा अधिकार होता. ते सुद्धा कोणी त्यांना सुद्धा ती विचारण्याची हिंमत होत नाही. ही लोकांची आज किती लोक कोर्टात यायची तुम्हाला कल्पना आहे? तुम्हाला या लोकांनी सांगितलं झालेला निर्णय त्याच्या पुस्तक लागू राहील, तुम्हाला भेटणार नाही, म्हणून आपल्याला पुस्तकात जावं लागते. असे जे सांगणारे जे लोक होते त्यांच्या सांगण्याला हजारो लोकांनी आपण इंटरव्ह्यू करता पैसे दिले. आज किती लोक कोर्टामध्ये आहेत, या जरी जाणून घेण्याची संधी आपण घेतली का? किती लोक आहेत? स्वतःचं नाव अबाधित राहावं याकरता कागदार स्वतःच्या नावाने सर्वोच्च न्यायालयात पिटिशन फाईल करतो. सर्वसाधारण कर्मचारी अफेक्ट होईल, तो बाधित राहील. पण आमदार बाधित झाले सर्वोच्च न्यायालयात पिटिशनसाठी, तर त्या आमदारांना आपण सभागृह दिसतो प्रश्न सोडवण्याकरता. ते आमदार सर्वोच्च न्यायालयात स्वतःच्या नावाने नाव डिग्री एमएलए 4 पिटिशन विदिन सेकंड डिस्प्यूट जाहीर पिटिशनची शेतकऱ्याच्या संख्या लोक असेल 21 ऑगस्ट 2024 ला आणि 2024 मध्ये 25 मध्ये जर
जर झाले आणि त्यानंतर जर तुम्ही ग्रॅज्युएटी घेतल्याचा प्रयत्न जर केला तर शासन नाकारत नाही. शासनानं आपल्या 26,000 कितीतरी लोकांना धरून टाकलाय एमपीएस मध्ये साफसफाट करून त्यांना संख्यात कमी करून घ्यायची आहे आणि त्याला आपण बळी ग्रॅज्युएटीला बळी आपण एक वर्षाच्या मुळापर्यंत बोलतो पेन्शन पात्रतेकरता सेवेची गरज नाही. एक कुठलं एक विकायच्या प्रकार सहावं वेतन आयोग लागू झालं त्यावेळेला आजच्या तारखेमध्ये तुम्ही सेवा निवृत्त करा, आजच्या तारखेत तुम्ही मरा हे आहे प्रश्न मांडू आपण. आजच्या तारखेत जे काही त्याला आपण काय म्हणतो बेसिक आजच्या तारखेत जे तुमचे बेसिक आहे त्याच्या 50% पेन्शन कोणाच्या बापाला द्यावं लागेल. त्याच्यामुळे तुमच्या सेवेशी संबंध नाही. परंतु ग्रॅज्युएटी करता पात्रता जर करून घ्यायची असेल तर त्याकरता तुम्हाला 20 वर्षे सेवा गरजेची आहे. तुमचे सेवेचे 20 वर्षे जर पूर्ण होत नसेल तर तुम्हाला ग्रॅज्युएटी मिळत नाही. आणि आपल्या बाबतीत तेच आपल्या 97च्या 96च्या 99च्या 2001च्या म्हणजे ऑक्टोबर 2005 पर्यंत परंतु सेवा मात्र आपली 20 वर्षाची होत नाही. त्याचं कारण असं आहे आपली शाळा 2007 मध्ये संपर्क केली, 2008 मध्ये आली, 2009 मध्ये आली, तिथून आपली काउंटिंग चालू. त्यामुळे तुम्हाला अत्यल्प ग्रॅज्युएटी मिळते 3.5 लाख, 3.5 लाख, 4.5 लाख, 5 लाख खूप झालं तर 6 लाख. एकीकडे मर्यादा आपल्याला आपण 20 लाखावर गेली पण ग्रॅज्युएटी आपण ते स्वीकारण्याच्या मानसिकतेत आहो. कुणी ती ग्रॅज्युएटी घेऊ नका कारण तुमची त्यावरची एमओसी घेतल्या जाते, त्यावरती तुमची साईन घेतल्या जाते. ती ग्रॅज्युएटी म्हणजे एमपीएस योजना स्वीकारली आणि तुम्ही ती ग्रॅज्युएटी घेतल्यानंतर मला काय ठेवून झाल्यानंतर पेन्शन बाकीच्या पात्रतेचे नाईलाजा तुम्हाला वापस घेता येत नाही हे समजून घ्या. म्हणून जेव्हा निवृत्ती झाली असेल तरी ग्रॅज्युएटी करता आता ते पण करू नका. एमपीएस ओपन करण्याकरता आता ते पण करू नका. बरेचसे अधिकारी तुम्हाला सांगेल हे मला आपल्याला ते बरं वाटते आणि आपण स्वीकारतो. वेतन थांबवणे धमके दिले जाते पे ऍक्ट हे सांगतो आपल्याला नो वर्क नो पे हा कायदा आहे. तुम्ही जर कामावर नसाल तुम्हाला वेतन मिळणार नाही. तुम्ही ऑन रेकॉर्ड जॉईन करा, मास्टर जॉईन करा, तुम्ही कामावर राहा, कुणाला वेतन थांबवण्याचा अधिकार आहे. कुठला तरी प्रतिप्रश्न उपस्थित करायचा प्रयत्न करा ना. अधिकारी म्हणजे काय खाऊन थोडा येणार आहे प्रतिप्रश्न उपस्थित केला काय महेश पालकरने 1/2022 रोजी आदेश निर्गमित केला होता राज्याच्या सर्व पेटीला. एक उदाहरण देतो तुम्हाला. राज्यातल्या सर्व पेटीला आदेश निर्गमित केला की 1/2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100% झालेल्या कर्मचाऱ्यांचे तात्काळ पीएफ थांबवा आणि त्यांचे एमपीएस अकाउंट ओपन करा. आणि मग ते आदेश आले पूर्ण महाराष्ट्र पेटला. ज्याचे त्याचे फोन सारखे सतत फोन 7 अंकाचा महेश पालकरला मी सांगितलं प्रतीक मानले म्हणून त्याला वाटतं चिल्लर मुख्य आपण खूप उडवाउडवी करतो. ते जरा एका शब्दासाठी म्हणून तुम्ही जो आदेश निर्मित केलेला आहे त्या आदेशाने मी तुमच्यावर कंटेम्प्ट करतो. कंटेम्प्ट म्हटल्यानंतर तो माझा ऐकून घ्यायला पाहिजे. कंटेम्प्ट म्हटल्यानंतर त्याला मला बोलू दिलं आणि मी त्याला सांगितलं तुम्ही दिलेल्या आदेशाचं पालन मला करायचं आहे. 3 वर्षाला मी सवलत आहो आणि ते सपोर्ट ओपन करून द्या आणि माझी नियुक्ती दिनांकापासून मला सिलेक्शन कंटिन्यू करू. मी उर्वरित 3 वर्षाला 100% वेतन त्यात जमा केलं तरी त्यात माझी पूर्तता होणार नाही. तुम्ही शासन सरावाची पूर्तता कशी करणार याबाबत मला सांगा. मी तुमच्या आदेशाची अवहेलना करत नाही. मलाही माझं 3 वर्ष रिटायरमेंट बोलतो तरी पण तुम्ही म्हणता एक्झिक्युटिव्ह अधिकारी म्हणून किती बाब सर म्हटलं जे नियम निकष आहे ते नियम निकष पहा. त्या आदेशाच्या संदर्भ घेऊन तुम्ही आदेश निर्गमित केलेला आहे तो आदेश नुसता
संदर्भ घेतला तो होता भाऊसाहेब शिंदे यांची दिल्ली ग्राउंडवर खारीज झालेली ऑर्डर. त्याची का खारीज आहे तुला सर ती ऑर्डर भाऊसाहेब शिंदेची माझ्या टेबलवर आहे, तुम्ही संदर्भ घेतला तुमच्या टेबलवर असेल. त्यामध्ये असं कुठं लिहिलं आहे की डिले ग्राउंड 382 दिवसाच्या डिले ग्राउंडवर ती ऑर्डर खारीज पिटिशन खारीज झाली. तुम्ही त्याचा संदर्भ घेतला ती ऑर्डर तुमच्या टेबलवर नसतील तर त्यामध्ये असं कुठं म्हटलंय की तात्काळ तुम्ही जीपीएफ अकाउंट जीपीएफ डिडक्शन थांबून एनपीएस अकाउंट ओपन करा म्हटलं. तर ज्या पदावर आपण बसलो आहे जर तुमच्या अधीनस्थ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर अन्याय जर होत असेल तर तुम्ही आमच्या दुवा आहात. शासन अन्याय करते म्हणून त्यावरती तुम्ही आमच्यावरती अन्याय करावा त्याच्यावर पाय ठेवावा असं होत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं आता मला काय करते ओरळी आदेश दिले होते अख्ख्या राज्याच्या डिग्रीला स्वतः म्हणून सांगितलं का डिग्री दिलेला आदेश आहे किंवा देशोविध दिलेला आदेश आहे त्या आदेशाच्या अनुषंगाने कुठलीही कारवाई करू नका. तेव्हा ते प्रश्न समजले. कुठंतरी आपल्याला बोलावं कुठंतरी नियमित समजून घ्यावं लागेल. जोपर्यंत आपण बोलतो होणार नाही प्रतिप्रश्न उपस्थित करता येणार नाही तोपर्यंत आपल्याला अन्याय होत राहील. आता गट करणाऱ्या बाबतीत मगाशी डायरेक्टर बोलत असताना बोलले आपले आंदोलन झालं आता गेल्या अधिवेशनामध्ये टप्पा असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं म्हणजे आपल्याला शासनाला हे सर्व सहभाग आहे की टप्पा अनुदान पेन्शन करता पाठवतात आहे. म्हणजे आम्ही टप्पा अनुदान आहो म्हणून आम्ही पेन्शनला पात्र. एकीकडे तेच शासन 100% अनुदान नाही म्हणून आपल्याला पेन्शन पासून वंचित ठेवलं जाते आणि दुसरीकडे काय शासनाला आपण आणि टप्पा अनुदान पेन्शन करता पाठवावं हे सांगण्याचा प्रयत्न केला जातो. उद्या जाऊन ते शासन कोर्टामध्ये सांगेल का नाही संबंधित पीडित कर्मचाऱ्यांनी सुद्धा ही बाब मान्य केली आहे की अनुदान हेच पेन्शन करता पात्र आहे. आणि दुसरं काय म्हणतो एबीपीएस ऍक्ट 19 काय सांगतो सदर कर्मचारी सेवा निवृत्त असताना ती शाळा अनुदानित असावी. 100% नाही उघडा आपण वाचून घ्या. एबीपीएस ऍक्ट 16 एबीपीएस ऍक्ट 19 होता आणि आपण ज्या नियम विकसित किंवा ऍक्टच्या अधीन काम करतो तो नियम विकसित बदलणारा नाहीये. त्याला काय कायदा आहे अजूनही आपल्याला संबंध नाही. 30 एप्रिल 2019 ऑर्डर ही ऑर्डर बेंचवर झालेली आहे. इक्वलंट सुप्रीम कोर्ट समतुल्य सुप्रीम कोर्टची ऑर्डर करण्यात जाते त्याला ती त्रिसदस्यीय बेंचवर झालेली ऑर्डर आहे. 2021 पासून तर 27 फेब्रुवारी 2025 पर्यंत राज्याच्या 3 खंडपीठामधून 11 आदेश दिले. 11 पुढे कोणते नाही. त्यापैकी 7 आदेश असे आहे सेम वरती की ज्यामध्ये सदर कर्मचाऱ्यांचे डॉक्युमेंटची त्रुटी करून त्यांना 4 आठवड्यात पेन्शन लागू करून तो अहवाल न्यायालयात सादर करायचा होता. वकिलांमार्फत आपल्या लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. वकिलांना घेऊन करणारे काही लोक आपल्यातील आहे. त्यांना जे काही मिळवून घेता येईल तसं ते मिळवत असेल आपल्या लोकांना फसवण्याकरता ते लोक सतत प्रयत्न करत आहेत. खंडपीठामध्ये निर्गमित होणारे ऑर्डर हे डबल बेंच करून या दिवसातच बेंच मग आपल्याला एवढं बरेच दूध पुढे होता की आपल्याला 3 मधला आणि 2 मधला फरक समजू नये. ज्या ठिकाणी 3 सदस्य खंडपीठाची ऑर्डर आपल्या विरोधात जाते त्या ठिकाणी शेकडो तरी 200 खंडपीठाच्या ऑर्डर झाल्या तरी त्यांना काढीची किंमत नाही. राज्य सरकारने सप्टेंबर 2022 मध्ये ऍफिडेव्हिटद्वारे मुंबई बेंचवर झालेली लॉजर बेंचची ऑर्डर आपल्या मॅटरमध्ये फाईल केलेली आहे. मग परत राज्य शासनाने तुम्हाला पेन्शन देण्याची मानसिकता आहे का? बरेचदा सभागृहात प्रश्न उपस्थित झाले. बरेचदा मंत्री महोदयांनी उत्तर दिले की नाही प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे आम्हाला त्या ढोळाढोळ करता येत नाही. निकाला अंतिम लोक निर्णय तो आम्हाला मान्य नाही. हे सांगणं म्हणजे फक्त वेळ काढून देणं आहे. हे सांगणं म्हणजे त्या राज्यकर्त्याची नपुसकता आहे. अहो शासन मायबाप आहे. कितीतरी प्रकरणामध्ये शासनाने प्रकरण न्यायप्रविष्ट असताना निर्णय घेतलेले आहेत. इथं तर आपण तो निर्णय घ्या असं म्हणत नाही. जपून सर्वोच्च न्यायालय खाते
जुलै 2024 मध्ये तकनीक क्वालिफिकेशन सादर करा. एकीकडे न्यायालयामध्ये आणि किती आदरणीय आहोत हे दर्शवण्याकरता तुम्हाला प्रकरण न्यायप्रविष्ट म्हणून सांगितलं जाते. दुसरीकडे त्याच न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अवहेलना केल्या जाते. या बाबतीत मात्र कधी उल्लेख होत नाही किंवा भाषा केल्या जात नाही. हे आपण लोकांनी निदर्शनास आणून द्यायला पाहिजे आणि ते देणं गरजेचं आहे. जे कोणी प्रतिनिधी असेल त्यांना सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित करत असताना हा प्रश्न उपस्थित का केला नाही हा प्रश्न विचारून त्यांना धाड्यावर त्यांना आपल्या लोकांना गरजेचं होतं. आज कितीतरी लोक रिटायर्ड झाले. 2019 रिटायर्ड होणारे लोक आहेत. कोणी पुढे रिटायर्ड होईल त्या लोकांची अवस्था काय याचा विचार करणं गरजेचं आहे. त्या लोकांवर जी अवस्था निर्माण झाली आहे त्या अवस्थेला जबाबदार असणं आपलं बंधन आहे. आपल्याला ग्रॅज्युएटी आणि पेन्शन यामधला सुद्धा फरक समजलेला नाहीये. बऱ्याचशा लोकांची जीपीएफ डिडक्शन थांबल्याबरोबर कोर्टात धाव घेतली, जीपीएफ कंटिन्यू केली. मला एक समजलं नाही जीपीएफ आणि पेन्शन याचा संबंध कुठे आहे, काय समजलं? हे तिन्ही हे वेगवेगळे याचा एकमेकांसोबत कुठेही संबंध नाही. तुमची पेन्शन ही शेवटचे वेतन कॅल्क्युलेट होते तुमच्या जीपीएफ मध्ये जमा झालेल्या पैशावर नाही. जर जीपीएफ डिडक्शन जर थांबवलं तर तुम्ही नॅशनलाइज बँकेचा प्लॅन घ्या ना. तिथे भविष्याची पुंजी जमा करायची आता मग तिथला प्लॅन घ्या. भविष्याची पुंजी तिथे जमा करा. जीपीएफ कंटिन्यू करण्याकरता तुम्हाला कोर्टात देण्याची गरज होती नाही. शेकडो लोकांनी कोर्टात दिले, जीपीएफ डिडक्शन कंटिन्यू केलं आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शन प्रस्ताव वापस आला. जेव्हा पेन्शन प्रस्ताव वापस आले तेव्हा आपल्याला माहित झालं तर जीपीएफला आणि पेन्शनचा संबंध होता. आता सर्वांनी वास्तविकमध्ये बोलताना सांगितलं का नाही म्हणजे काहीच नाही यापेक्षा आपण एनपीएस करून घेतलेलं बरं. हे शुद्ध फसवणूक आहे. एनपीएस तुम्हाला काढता येणं शक्यच नाही. कारण एनपीएस ही योजना कॉन्ट्रिब्युशनवर डिपेंड करणारी आहे. ती नियुक्ती दिनांकाच्या पहिल्या वेतनावर आधारित आहे. 10 14 आज तुमच्या सेवेला 15-20 वर्षाचा कालावधी होऊन गेला. सेवानिवृत्ती तोंडावर तुम्ही एनपीएस अकाउंट ओपन करत असाल कॉन्ट्रिब्युशन कुठल्या आधारे करायचं, कुठल्या आधारे करणार आपण कॉन्ट्रिब्युशन? जोपर्यंत डीसीपीएफ अस्तित्वात होतं तोपर्यंत राज्य शासनाला यामध्ये इंटरफेअर करण्याचा अधिकार होता. डीसीपीएफ गव्हर्न एनपीएस मध्ये झालं राज्य शासनाचा अधिकार नाही. यावरती पूर्णतः अधिकार हा केंद्र शासनाचा आहे. राज्यात बसणारा अधिकारी जर सांगत असेल करण्याची सध्या तुमच्याकडे काहीच नाही आहे म्हणून तुम्हाला आता काहीतरी मिळावं यानंतर तुम्ही एनपीएस द्या असा म्हणणं म्हणजे तुमचं फसवणूक आहे. त्याला प्रश्न उपस्थित करा आणि विचारा या अधिकाऱ्याला की एनपीएस योजना ही राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे का? अहो केंद्रामध्ये कायदा झालाय. 1999 मध्ये संसदेत विधेयक पास झालं. 2001-2002 मध्ये कायद्यात रूपांतर झालं. 1 जानेवारी 2004 पासून केंद्रात योजना इम्प्लिमेंट झाली आणि पूर्णानुसार राज्यात. पण राज्यामध्ये येत असताना 31 ऑक्टोबर 2005 ला नोटिफिकेशन डिक्लेअर होते. लगेच नोटिफिकेशन वरती कुठलंही मत जाणून न घेता 1 नोव्हेंबर 2005 ला जिल्हा तुम्ही होतो. शोकांतिक आहे. अधिसूचना कशासाठी केल्या जातात? नियम बाह्य कामं झालेले आपल्या बाबतीत. नियम बाह्य अधिसूचना त्याकरता निर्गमित केल्या जाते. संबंधित कर्मचाऱ्यांचे मत नोंदवून घेता येते. जर त्यावेळेस जर तुमचं 60% जर 55% मत जर पडलं तर तो विषय लागू करण्याचा अधिकार राहत नाही. परंतु राज्य शासन ते नाही. आज नोटिफिकेशन उद्या शासन लगेच दुसऱ्या आणि त्यानंतर पुन्हा की मोठा त्यामध्ये पुन्हा एक चमत्कार झाला. 1 नोव्हेंबर 2005 रोजी न्यू पेन्शन स्कीम लागू केली आणि ती इम्प्लिमेंट 19/17/2010 ला केली. आपण ज्या रूल रेग्युलेशनच्या अधीन नियुक्त झालो त्या रूल रेग्युलेशन मध्ये दोन्ही कलमामध्ये शासनाने उल्लंघन केलेलं आहे. दूरलक्षी प्रभाव देण्याचा शासनाला पूर्णतः अधिकार आहे. परंतु एमबीबीएस ऍक्ट मला एवढे हे सांगते की शासनाला पूर्वलक्षी प्रभाव देत असताना संबंधित व्यक्ती किंवा त्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक हिताला बाधा पोहोचता कामा नये. जर त्या ठिकाणी जर बाधा जर येत असेल तर पूर्वलक्षी प्रभाव देता येत नाही.
इथे तर तुमचं टेन्शन केलं, जीपीएफ केलं, ग्रॅज्युएटी केली, रोखीकरण केलं, सर्व केलं. टोटल लाखावरून फिरवून पोहोचले, एवढं तुमचं आर्थिक फिरवून घेतलं. मग खरंच ते इम्प्लिमेंट करता येणं शक्य होती का? परंतु नाही. एकाही संघटनेने हा प्रश्न उपस्थित केला नाही, एकाही प्रतिनिधीने हा प्रश्न उपस्थित केला नाही. आज जे अधिकारी तुम्हाला येते सपोर्ट ओपन करा म्हणून सांगत आहे, त्याला एकमेव कारण जर असेल तर त्यालाच नाही. 2014 मध्ये शाळा इम्प्लिमेंट करत असताना आपल्या समोर म्हणजे नियुक्ती दिनांच्या 100% अनुदाने ज्या वर्षात तुमची शाळा 100% अनुदानाखाली ते वर्ष म्हणजे तुमचं नियुक्ती वर्ष ही बाब ऑन रेकॉर्ड आहे. तुम्ही थोडं तपासून घ्या. ऑनलाईन प्रोसेस आपण जाणतो आणि माझी नियुक्ती कोणत्या तारखेची आहे किंवा कुठल्या वर्षातली आहे हे जाणून घ्या. आणि ते तसं घडलेलं आहे. 26,000 कर्मचाऱ्यांच्या डेटा मोबाईलमध्ये बदललेले आहे, म्हणून तुमच्या आर्थिक बळजबरी होते. आपण याच्यामुळे वरती गेलो नाही. माझ्या जिल्ह्याचं काम 4.5 महिने थांबले. मी कुठल्या संघटनेला संबंधित नाही, कुठल्या पदाधिकारी संबंधित नाही किंवा कुठल्या पक्षाला संबंधित नाही. मी इंडिपेंडेंट होतो. 4.5 महिने माझ्या पूर्ण राज्यातलं काम झालं आणि एकदा वर्धा जिल्ह्यात 4.5 महिने साधारण प्रणालीचं काम थांबलं. आयुक्ताचा सचिवाचा हो सर्वांनी